नमस्कार फॅमिली, आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत असा हॉटेल सारखा चव असणारा व्हेज मंचुरियन। तर रेसिपी नक्की ट्राय करा व व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी सुनंदा किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। व्हेज मंचुरियन साठी लागणारे आपले साहित्य: कोबी घेतलेला आहे मी, चॉपर मधून बारीक करून घेतलाय। तसाच कांदा पण केला बारीक आणि आपली शिमला मिरची पण बारीक केली आणि गाजर किसून घेतलेला आहे आणि हे कांद्याची पात चिरून घेतली मी बारीक आणि हे आलं पण किसून घेतलेलं आहे आणि हे चॉपर मधून काढलाय लसूण मी जरा आणि मैदा घेतलेला आहे पाऊण बाउल, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 4-5 चम्मच, बारीक चम्मच आपले पोहे खाण्याचे आणि 4-5 मिरच्या घेतल्या, त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आपली काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, मिरची पावडर, त्याने कलर छान येतो आपल्या व्हेज मंचुरियनला। मंचुरियन बनवण्यासाठी आपण एक पेस्ट सारण तयार करायचं आहे भाज्यांचं। सर्व भाज्या याच्यात एकान टाकायच्या आहे, एक एक करून। थोडं आलं टाकायचं, थोडं लसूण, थोड्या मिरच्या टाकलेल्या आहे, आपलं चवीनुसार मीठ। याच्यात आपल्याला थोडा डार्क सोया सॉस टाकायचा आहे आणि थोडी शेजवान चटणी टाकायची आहे। शेजवान चटणीने काय छान चव येते। मैदा टाकायचा याच्यात 2 चम्मच आणि 2 चम्मचच कॉर्नफ्लॉवर। लागलंच तर परत आपण टाकू। आता हे मळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी मी तेल सुद्धा ठेवलेलं आहे गॅसवर, कारण याला पाणी सुटलं जातं आणि मग जास्त आपल्याला त्याच्यात मैदा टाकावं लागतं, कॉर्नफ्लॉवर जास्त टाकावं लागतं, मग ती चव बिघडल्या जाते। म्हणून आपण तेल सुद्धा ठेवलेलं आहे, लगेच तळायला घ्यायचं आहे। पाण्याची अजिबात गरज नाही याला, बघा अजिबात पाण्याची गरज नाही आहे। थोडं 1 चम्मच मी आणखी टाकते कॉर्नफ्लॉवर। हात धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण बॉल बनवायला घेणार आहे। लगेच आता बॉल बनवायला घेऊ आपण। बघा ह्या साइजचे बॉल बनवले आहे मी, तर ह्याप्रमाणेच आपण सर्व बनवून घ्यायचे आहे। तेल तापलं आहे, आपण आता मंचुरियन बॉल तळायला घेऊया, कारण याला जास्त वेळ लावता येत नाही, पाणी सुटलं जातं। जरा वेगवेगळे टाकायचे अलग अलग, म्हणजे त्याला एकमेकाला चिकटल्या जात नाही। आता गॅस आपण बारीक करायचा आहे जरा, कारण मोठा जर गॅस ठेवला तर ते वरून आपल्याला ब्राऊन दिसतात पण आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून जरा बारीक गॅसवरच तळून घ्यायचे।
मंचुरियन आपले झाले तळलं बघा. बघा छान तळल्या गेलेले आहे, छान ब्राऊन झालेले आहे. आता काढून घ्यायचे याला. असे जाळीमध्ये ठेवून द्यायचे. तर ह्याप्रमाणेच बाकीचे सर्व तळून घ्यायचे. आपले मंचुरियन तळून झालेले आहे बघा, छान ब्राऊन कलर आलेला आहे. पण व्हिडिओ इथेच संपलेला नाही आहे, आपल्याला सॉस सुद्धा करायचा आहे यासाठी. तर आता इथपर्यंत तुम्ही आलाच आहात तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मंचुरियनचा सॉस करायला घेऊया. आपण आता पॅन मध्ये तेल टाकूया. आणि तेलाची जास्त गरज नाही, थोडंच तेल टाकायचं आहे. आता त्यामध्ये आधी आपण मिरच्या टाकायच्या आहे, एक काप केलेले. जरा चटपटीत करायचे म्हणून जास्त मिरच्या घेतल्या आहे मी थोड्या. आलं पण त्याच्यातच टाकायचं आणि हे लसूण. याला परतायचं छान जरा. तर याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा. मी कांद्याचे असे काप करून घेतलेले आहे छोटे छोटे. तर हे पण टाकायचं याच्यात आपल्याला. आणि मिरचीचे पण असेच काप केलेले, शिमला मिरचीचे मी, ते पण टाकायचे. आणि थोडं गाजर घेतलं होतं मी छोटस, ते पण टाकते याच्यात. आणि कोबी जरा हे जाड ठेवलेली आहे मी, सॉस सोबत जाड कोबी पाहिजे. आणि हे आता परतून घ्यायचं छान आपल्याला. मंचुरियनचा सॉस तयार करूया आपण. 2 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यात पाणी टाकते. आपला घट्टपणा आपल्या मंचुरियनच्या सॉसला येण्यासाठी थोडं याचं हे करून घेते मी पातळ. गडे फोडून घ्यायचे याचे सर्व काही. आणि आता आपल्याला सॉस घ्यायचे, सर्व सॉस टाकायचे याच्यामध्ये. हा सोया सॉस घेतला मी 1 चम्मच. आणखी टाकते थोडा. तर ग्रीन चिली सॉस घेते 1 चम्मच. रेड चिली सॉस घेते 1 चम्मच. आणि शेजवान चटणी. आणि आपला हे टोमॅटो सॉस घेत आहे 1 चम्मच. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात. ह्या भाज्यांमध्येच आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची आहे थोडी. आणि थोडं चवीनुसार मीठ. आणि हे सॉस सगळे सॉस आपण मिक्स केले ना ते टाकायचं याच्यामध्ये. आता थोडं पाणी घालायचं याच्यात.
आणि हे कॉर्नफ्लॉवरचं. टाकताना एकदा त्याला मिक्स करायचं. आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर. तर याला घट्टपणा येत आला की मग याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन टाकून घ्यायचे. थोडी उकळी येऊ द्यायची याला. तर घट्टपणा आलेला आहे सॉसला बघा. छान कलर सुद्धा आलेला आहे. आता याच्यामध्ये हे बॉल टाकायचे आपल्याला आणि ते मिक्स करायचे पूर्ण. आता याच्यावर थोडं आपल्या कांद्याची पात टाकायची, दिसायला छान दिसतं. आता हे आपण काढून घ्यायचे आहे. गॅस बंद कर. झाले आपले व्हेज मंचुरियन तयार. बघा कसा छान कलर आलेला आहे, कसे छान झालेले आहे बघा. सॉस सुद्धा बघा छान झालेला आहे. बघा सॉस. कधीतरी आपण घरी पण केले पाहिजे. मुलं बाहेरचे खातात, आपण घरी करून खाऊ घातलं तरच मुलं खाणार. आणि माझ्या मुलाला हे कोबी आवडते त्या मंचुरियन सोबत, म्हणून मी थोडी कोबी सुद्धा ठेवलेली आहे. तुम्ही पण आवडीने ठेवू शकता. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी कुठलेही व्हिडिओज टाकले तर सर्वात आधी तुम्हाला दिसणार. धन्यवाद.